हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला शिकवणार आहे कटोरी कशी वाढवायची। तर मी उंची घेतलेली आहे 12, आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची 13 इंच। त्याच्यानंतर छातीचे माप आहे 30, तर 30चा चौथा भाग 7.5 आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। याचा मी बॉक्स तयार करून घेते। त्याच्यानंतर गळ्याची रुंदी आहे 2 इंच आणि गळ्याची उंची 5 इंच। शेप दिल्यानंतर शोल्डर घ्यायचे आहे 3 आणि 5 इंच मुंडा। हे बॅक साइडचा पॉइंट आहे। त्याच्यानंतर अर्धा इंच समोरच्या भागाला रेष मारून क्रॉस मध्ये एक लाईन घ्यायची। समोरच्या खोल भागासाठी पॉइंट देऊन शेप द्यायचा। त्याच्यानंतर साडेतीनची क्रॉस पट्टीची माप द्यायचं आहे आणि 2.25 इंच साईडचा माप। थोडासा वरतून शेप द्यायचा आहे आपल्याला क्रॉस पट्टीसाठी। कटोरीचे माप ह्या रेषेवर कटोरीचं जे माप आहे 5 इंच आहे, त्याचं माप ह्या रेषेवरती टाकायचं आणि 2.5 इंच वरती घ्यायचं। इकडे 1 इंच घेऊन याला कटोरीचा शेप द्यायचा। आता कटोरी कशी वाढवायची हे मी तुम्हाला शिकवणार। कटोरी कशी वाढवायची आहे फ्रेंड्स, बघून घ्या। एक इंच हा आपला बटन पट्टीकडचा भाग आहे। त्याच्यानंतर ह्या साईडने 1 इंच, याचा मध्य 7चा मध्य 3.5, तिथून आपल्याला खाली 1.5 इंचावर पॉइंट द्यायचा आहे। गळ्याचा आकार जसाच तसा वरती अर्धा इंच आणि याला इकडे मिळवायचं। ही कटोरी वाढवलेली आहे। बघून घ्या फ्रेंड्स, ही कटोरी मी वाढवलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि सांगा। थँक्यू।